वरवरची असेल, खरी नाही. मागणी करणार नाही असं वाटतंय की सध्या त्यांची राजकीय स्थिती किंवा ताकद तेवढी नाही, करणार नाही म्हणजे कसं करणार? अजून निवडणुकाच व्हायच्या आहेत ना. निवडणुकीच्या आधी अशी मागणी ते करतील असं मला वाटत नाही. ही अशीच बाहेर कुणीतरी खोटी बातमी पसरवलेली असेल. कारण सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. तिथं भारतीय जनता पक्षातल्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यामुळं मला वाटत नाही की असं काही मागणी त्यांनी केली असेल. भाजपनं असा एक प्रयोग बिहारमध्ये केला होता, बिहार पॅटर्न म्हणून तो प्रसिद्ध, तसाच हा प्रयोग महाराष्ट्रात देखील व्हावा अशी बघू. आता त्यांच्या आघाडीबद्दल मी मतं व्यक्त करणं आवश्यक नाही सध्याच्या स्टेजला. काही कृती झाल्यानंतर किंवा घटना घडल्यावर बोलणं ठीक आहे. आधीच त्याच्यावर सर, विदर्भामध्ये 62 पैकी किती जागा तुम्ही तुमचा पक्ष प्लॅन करताय? कुठल्या कुठल्या जिल्ह्यात, सगळ्या जिल्ह्यात लढणार आहे? आम्ही सर्व जिल्ह्यात मागच्या वेळी लढलेलो होतो आणि त्याच पद्धतीनं यावेळी पण आम्ही आमची तशी लढण्याची तयारी केलेली आहे. तुमची बाबू पठारे यांनी भेट घेतलेली आहे. कोण? बाबू पठारे यांनी, पुण्याचे आमदार बाबू पठारे. बापू बापू पठारे कुठे भेटले मला? अशी बातमी आहे की तुमची भेट घेतलेली आणि ते लवकरच तुतारीवरती घेणार. नाही, माझी त्यांची भेट झालेली नाही. काल मी विमानतळावर होतो त्यावेळी मी आज जात होतो तेही कुणाला तरी बहुतेक सोडायला आलेले. त्यावेळी अर्धा सेकंद दृष्टादृष्ट झाली, पण भेट नाही झाली. काही तरुण चेहरे विधानसभेच्या तिकीटा मागतायत. नेत्यांचे चिरंजीव म्हणजे अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख तिकीट मागतायत. तिकडे बाबा आत्राम यांच्या मुलगी भाग्यश्री तुमच्या पक्षाकडून येऊन तिकीट मागतायत. नेत्यांच्या मुलांना तुम्ही कुठे जागा देणार? त्यांनी 10-10 वर्ष पक्षात काम केलं, त्यांच्या